नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला पारंपरिक टिपक्यांपासूनची 7 ते 1 टिपक्यांपासून फुलाची परडी कशी काढायची हे दाखवणार आहे. तर 7 ते 1 टिपके आपण मारून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आपले 7 टिपके झाले. 7च्या खाली 6, 6च्या खाली 5, 5च्या खाली 4, 4च्या खाली 3, 3च्या खाली 2, 2च्या खाली 1 असे टिपके आता आपल्याला मारून घ्यायचे आहेत. म्हणजे 7च्या खाली 6 म्हणजे दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1, दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1 असे टिपके मारून घ्यायचे आहेत. आता पाहू शकता 6 टिपके मी कसे मारत आहे. 1 बरोबर ह्या दोन टिपक्यांच्या मध्ये 1, 2 3 4 5 6 7 6 आता 5 आले पाहिजे तिथं दोन्ही टिपक्यांच्या मध्ये. 1 2 3 4 5 5 झाले. आता 4 आले पाहिजेत. 1 2 3 4 4 नंतर 3, 1 2 3 3 नंतर 2, 1 2 आणि बरोबर मध्ये 1. तर ही फुलांची परडी रांगोळी आता तुम्ही पाहू शकता. पहिली लाईन सोडून दुसऱ्या लाईनला आपण यायचं आहे. 1 2 3 हे टिपके असे जोडून घ्यायचे. एक 2 3 असे तिरके टिपके जोडून घ्यायचे. 1 2 3 असे तिरके टिपके जोडून घ्यायचे. या बाजूला पण सेम असंच पहिली लाईन सोडायची, दुसऱ्या लाईन मध्ये हे 3 टिपके जोडून घ्यायचे. 1 2 3 क्रॉस जोडून घ्यायचं तिरकं. 1 2 3 तिरकी लाईन मारून घ्यायची. सरळ आपल्याला खाली यायचं आहे. 1 टिपका सोडायचा, 2 टिपके सोडायचे, 3 टिपके आहेत ते जोडायचे सरळ. 1 2 3 तिरकी रेष मारून घ्यायची. पुन्हा 1 2 3 हे 3 जोडून घ्यायचे टिपके. आपण सुरुवात आता इथून करायची. मधला टिपका आहे तो इथून असं जोडायचं, इथून असं जोडायचं. हे पण सेमच इथून इथं, इथून इथं. इकडून पण असं या मधल्या टिपक्याला जोडून घ्यायचं. नंतर हा टिप करायला आहे आपल्याला. इकडे ह्या बाजूला हा टिप करायला आहे. इथून इथून इथं जोडायचं, इथून इथं, हे इथून इथं, इथून इथं. ह्या बाजूला पण सेम असंच इथून इथं, इथून इथं असं जोड द्यायचं आहे आपल्याला. आणि इथून इथं, इथून इथं. पाहू शकता. या बाजूला सेम असंच. आता इथला बरोबर मध्ये टिपका आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा आपल्याला. हा इथं असा, इकडून हा असा. एक एक टिपके तिन्ही बाजूला राहिले ते सुद्धा जोडून घ्यायचे. हा असा, हा असा. इकडून हा टिपका पण जोडून घ्यायचा.
आता बरोबर याच्यामध्ये आपल्याला टिपका द्यायचा आहे, बरोबर याच्यामध्ये सुद्धा टिपका द्यायचा आणि जोड द्यायचा आहे. पाहू शकता असे टिपके द्यायचे अंदाजे समान अंतर ठेवून. इथं सुद्धा तसंच करायचं आहे. तर हे आपलं फूल तयार झालेलं आहे. इथे एक फूल तयार झालं, पाहू शकता. इथून इथे एक फूल तयार झाले, बरोबर मध्यभागी सुद्धा फूल तयार झालेलं आहे. आणि आपलं आता इथं खाली सुद्धा फूल तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं एक टिपका द्यायचा, इथं जोड द्यायचा, बरोबर इथे एक टिपका द्यायचा, इथे जोड द्यायचा. या रांगोळीमध्ये सुंदर असा कलर भरला की खूप छान आणि उठून दिसते. तर मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भरून सुद्धा दाखवणार आहे. तर सगळ्या फुलांमध्ये मी लाल कलर भरून घेणार आहे. फुलामध्ये सुंदर असा लाल कलर उठून दिसतो. लाल कलर सगळ्यामध्ये भरून घेणार आहे आणि पिवळ्या कलरने थोडीशी त्याला शेड देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपलं फूल टवटवीत असं उठावदार दिसेल. तर पाहू शकता आता याच्यामध्ये लाल कलर दिल्यामुळे किती सुंदर आपली रांगोळी दिसत आहे. फुलं तर किती सुंदर अगदी उठावदार दिसत आहेत. तर आपल्याला आता थोडीशी पिवळी शेड द्यायची आहे त्याला, म्हणजे अजून उठावदार दिसली पाहिजे. किंचित अशी लाईन मारल्यासारखी शेड देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली फुलं अजून सुंदर दिसली पाहिजेत. अशी बारीक नाजूक हाताने रांगोळी सोडायची. तर पाहू शकता अगदी सुरेख रांगोळी आपली दिसत आहे. ही पारंपरिक 7 ते 1 टिपक्यांपासूनची फुलाची परडी असं ह्या रांगोळीचं नाव आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. तर पाहू शकता अगदी सुंदर आपली फुलाची परडी तयार झाली आहे. तर आपला इथून अशी परडीला आपल्या जोड द्यायचा आहे.
असं अर्ध गोल देऊन आपल्या परडीला ही आपली फुलांची परडी आपली तयार झाली आहे, पाहू शकता. मी त्याला अजून थोडं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या रांगोळीला अजून उठावदारपणा आलेला आहे, पाहू शकता. याच्यामध्ये मी पोपटी रंग भरून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा भरू शकता. अगदी कलरफुल अशी आपली फुलाची परडी रांगोळी तयार आहे. धन्यवाद.